हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर पनीर बिर्याणी कशी बनवायची ती पाहणार आहोत. चला तर मग बघूया ही पनीर बिर्याणी मी कशी बनवलेली आहे. सगळ्यात पहिले याच्यासाठी आपल्याला बासमती तांदूळ घ्यायचा आहे. तो स्वच्छ धुवून चांगला 2-3 पाण्यामध्ये धुवायचा, म्हणजे त्यातलं पूर्ण व्हाईट पाणी निघालं पाहिजे आणि हलक्या हाताने धुवायचा, म्हणजे दाणा तुटणार नाही आणि स्टार्च सगळं निघून जाईल. मग त्याला अर्धा तास भिजवून घ्यायचा. इथे मी पनीर, केशर, लाल तिखट, हिंग, हळद मसाला, बिर्याणी मसाला, गरम मसाला, किचन किंग मसाला, त्याचबरोबर गरम मसाल्यामध्ये खडे मसाले तमालपत्र, दालचिनी, स्टारफूल, वेलची आणि दगडफूल, काळी मिरी असे घेतलेले आहेत. केशरमध्ये आपण कोमट दूध घालून घेणार आहोत, म्हणजे केशराचा रंग छान सुटेल. आता एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. याच्यामध्ये आपण भात शिजवणार आहोत. पाणी थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं आणि जे आपण खडे मसाले घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे. थोडंसं तुपही घालायचं आणि भरपूर सारं मीठ घालायचं. पाण्यामध्ये मीठ थोडं जास्तच घालायचं, कारण का नाहीतर त्याला टेस्ट येत नाही. त्याचबरोबर पुदिन्याची पानंही घालायची आणि थोडासा लिंबू पिळून घ्यायचा, म्हणजे भात पांढराही होतो आणि मोकळाही होतो. आता पाण्याला उकळी यायला मी दुसरीकडे ठेवून देते आणि आपण पुढची तयारी करूया, म्हणजे एकी साईडला पाण्याला उकळ येईल आणि एका साईडला आपल्या बिर्याणीचं दुसरं काम होईल. इथे मी मोठी लंगडी घेतलेली आहे. चांगली जाड बुडाची घ्यायची. तुमच्याकडे जे जाड बुडाचं भांडं असेल ते तुम्ही घेऊ शकता. आता भांडं गरम झालं की त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचा आणि मी दाखवते त्याप्रमाणे कांदा उभा उभा कापून घ्यायचा. कांदा सेम साईजचा कापायचा, म्हणजे अर्धा कांदा पातळ आणि अर्धा कांदा जाड असं नाही कापायचा, सेम साईजचा कापायचा. आणि असं मी दाखवते त्याप्रमाणे मोकळा करून चांगला सोडून तो तेलामध्ये घालून घ्यायचा आणि चांगलं ब्राऊन रंग येईपर्यंत कांद्याला परतून घ्यायचं. परतत असताना आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे, म्हणजे कांदा लवकर परतला जाईल. त्याचबरोबर थोडंसं मीठही घालायचं. त्याच्यामुळे काय होईल, कांद्याला लवकर पाणी सुटेल आणि कांदा लवकर शिजेल आणि लवकर ब्राऊन होईल. आता इथे एका बाजूला आपलं पाण्याला उकळसुद्धा आलेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये काय करणार आहे, जे भिजवलेले तांदूळ आहेत त्यातलं पाणी काढून हे तांदूळ उकळत्या पाण्यामध्ये सावकाशपणे घालून घेणार आहे. जोरात पटकन घालायचे नाही, नाही तर पाणी अंगावर उडू शकतं. आणि पुन्हा एकदा झाकून ठेवणार आहे. त्याचबरोबर इथे कांदाही आपला अर्धापैकी शिजलेला आहे. त्याला परतत घ्यायचं फास्ट फ्लेमवरच, आणि जेव्हा तो गोल्डन ब्राऊन कलरचा होईल तेव्हा गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आणि पटापट कांदा एका जाळीमध्ये काढून घ्यायचा. बघा, ह्या स्टेजला आला की कांदा काढायची सुरुवात करायची. अजून ठेवला तर काय होईल की कांद्याला अजून एकदम काळा होऊन जाईल. मग काळा नको व्हायला म्हणून थोडं एक स्टेप आधीच काढून घ्यायचा. इथे बघा, एका बाजूला माझा भातही शिजलेला आहे. कांदा काढून झाला की मी भात काढून एका जाळीमध्ये काढून घेणार आहे, म्हणजे काय होईल की भात ओव्हर कुक नाही करायचा. भात आपल्याला 80 ते 90% इतका शिजवायचा आहे. पूर्ण शिजवला तर तो लेअरिंग करताना तुटू शकतो. आता माझं इथे भात पण काढून झालेला आहे जाळीमध्ये, आणि इथे मी दुसरा कांदा शिजत ठेवलेला आहे, म्हणजे काय होईल की अर्धा कांदा मला पनीरच्या ग्रेव्हीसाठी वापरायचा आहे आणि अर्धा लेअरिंगसाठी. आणि आता इथे मी काय केलेलं आहे, दही घेतलेला आहे 1 वाटी. त्याच्यामध्ये सगळे मसाले, लाल तिखट, हिंग, हळद, गरम मसाला, किचन किंग मसाला, बिर्याणी मसाला, अद्रक लसूणची पेस्ट असं सगळं घालून चांगलं मिक्स करणार आहे. त्याचबरोबर हा तळलेला कांदा चुरून घालायचा आहे, कोथिंबीर घालायची आहे, पुदिनाही घालायचं आहे, आणि आपल्याला हा मसाला चांगला एकदम मस्त मिक्स करून घ्यायचा आहे. आणि मग काय करायचं, एका बाजूला हा मिक्स करून झाला की आपण पनीर कापून घेणार आहोत. इथे आपली कांद्याची दुसरी बॅच सुद्धा तळून झालेली आहे. आता आपण ती सुद्धा जाळीवर काढून घेणार आहोत आणि त्याचं तेल नितळून घेणार आहोत. आणि सेम तेलामध्ये आपण कापलेलं जे पनीर आहे
तेही छान फ्राय करून घेणार आहोत. पनीर छान गोल्डन ब्राऊन झालं की आपण झाऱ्यावर काढून त्यातले एक्सेस तेल नितळून एका बाजूला ठेवून देणार आहोत. आणि सेम तेलामध्ये थोडेसे काजूचे तुकडे छान फ्राय करून घेणार आहोत. आणि ह्याच्यानंतर जे थोडंसं तेल जास्त झालेलं आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत, म्हणजे एकदम ऑइली बिर्याणी होणार नाही. आता हे काजूही छान फ्राय झालेले आहेत, ते सुद्धा मी काढून घेत आहे. काजू काढून झाले का मग आपण पुन्हा एकदा पनीरच्या बिर्याणीसाठी थोडीशी छोटीशी फोडणी करूया. म्हणजे मी काय करणार आहे, त्याच्यामध्ये तमालपत्र आणि दालचिनी वगैरे थोडंसं घालणार आहे, जास्त नाही. आणि त्याच्यामध्ये कापलेला टोमॅटो घालून घेणार आहे आणि तो छान फ्राय करून घेणार आहे. आणि टोमॅटो चांगला फ्राय झाला की त्याच्यामध्ये थोडंसं अगदी पाव चमचा इतकं लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालून घेणार आहे, म्हणजे ग्रेव्हीला छान चव येईल. आणि मग छान एकदा फ्राय झालं की आपण जो दह्याचा मसाला केलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये घालून छानपैकी परतवून घेणार आहोत, म्हणजे त्याचं तेल व्यवस्थित सुटेल आणि मसालाही छान शिजेल. मसाला छान परतला की आपण ह्याच्यामध्ये पनीर घालून तोही छान परतून घेणार आहोत आणि 2 मिनटं त्याला झाकून ठेवणार आहोत, म्हणजे जो मसाला केला आहे तो पनीरच्या आतपर्यंत शिरेल आणि पनीरलाही खूप छान चव येईल. आणि 2 मिनटानंतर आपण या बिर्याणीला लेअरिंग करून घेऊया. बघा मी ही लेअरिंग कशी करते. मी दाखवल्याप्रमाणे लेअरिंग करून झाली की एक झाकण ठेवायचं, त्याच्यावर खलबत्ता ठेवायचा, म्हणजे झाकण एकदम पॅक बसेल, आतमधला दम बाहेर निघणार नाही, व्यवस्थित वाफेवर ही बिर्याणी शिजेल. आता मी व्हिडिओमध्ये लगेच दाखवलेले आहे तुम्हाला काढून, म्हणजे मी 20 मिनिटानंतर दाखवलेलं आहे. पण बघा मी ह्या भांड्याखाली काय केलेलं आहे, तवा ठेवलेला आहे आणि 20 मिनटं एकदम मीडियम फ्लेमवर गॅस चालू होता आणि ती दमावर बिर्याणी शिजत होती. त्यानंतर आपण गॅस बंद केल्या लगेच सर्व करायची नाही, थोडासा 10-15 मिनटं अजून वेळ जाऊ द्यायचा आणि मग सर्व करायची, म्हणजे बिर्याणी खूप छान सेट होते. बघा कशी सर्व केलेली आहे मी. मग त्याच्यामध्ये वरती
आपण जो तळलेला कांदा आहे तो सजावटीसाठी घालणार आहोत, कोथिंबीर पुदिना घालणार आहोत आणि काजूही घालणार आहोत. अशा प्रकारे ही आपली पनीरची बिर्याणी तयार आहे. तुम्हाला ही झटपट बनणारी पनीरची बिर्याणी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू सो मच. आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.